बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. विरोधी पक्षनेत्यांनी विरोध दर्शवलेला आहे, त्याबद्दल त्यांनी तक्रार देखील दाखल केलेली आहे की अनियमितता आहे यामध्ये. नमस्कार सर्व पत्रकार बंधू भगिनींचा. आत्ताच तुम्ही आमच्या सगळ्या ज्या आमच्या मनात होते ते तुम्हाला सांगितलंय. त्यांचं विरोधी पक्ष नेते विरोधच करत राहतील, त्यांना काम करू दे. पण आम्हाला जनतेने या ठिकाणी निवडून दिले, आम्ही जनतेच्या सेवेसाठी तत्पर असू एवढंच तुम्हाला सांगतो. आणि येणाऱ्या काळामध्ये या पनवेलच्या जनतेसाठी आम्हाला जेवढं सुंदरीकरण लोकांच्या सेवेसाठी ज्या स्कीम आहेत त्या राबवता येतील त्या, कारण 3.5 वर्ष प्रशासक होता त्या ठिकाणी. आता मी सत्तेवर आलो आणि आमदार प्रशांत ठाकूर या ठिकाणी 4 वेळा आमदार आहेत. त्यांच्या अनुभवाची तिजोरी घेऊन आम्ही त्यांच्या बरोबर चालू आणि जनतेच्या हितासाठी येणाऱ्या प्रश्नांना आम्ही मार्गी लावू. फिरते शौचालयामध्ये पण अनियमितता झालेली आहे, जो रेट लावलेला आहे तो आवाढव्य आहे. फिरता शौचालय विषय हा स्थगित ठेवला आहे, विरोधी पक्ष नेत्यांना सांगा स्थगित ठेवला आहे. ती शॅम्पल आल्यानंतर आम्ही त्याची शहानिशा बघणार आहोत आणि नंतर मान्यता द्यायची नाही द्यायची, त्याच्यात काय भ्रष्टाचार आहे तो नुसतं बोलता येतं, काही अनाप शनाप बघायचं म्हणून बघायचं, त्याला काही तारतम्य नाहीये. मला ते माझे मित्र आहेत आणि बरेच वर्षापासून आम्ही बरोबर आहोत, त्यांचं वक्तव्य मला पूर्णपणे माहिती आहे. त्या हिशोबात जास्त काही बोलायची गरज नाही मला. पण आरोप असाही होतोय की जनतेच्या पैशांची उधळपट्टी कुठेतरी सत्ताधारी करतायत विकास कामांच्या नावावर. कसं पाहता याकडे? जनतेचा एकही समोर रुपया वाया जाणार नाही, कारण या ठिकाणी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सभागृह नेते आहेत, इथे महापौर नितीन भाई आहेत, आमचे दिनेदार साहेब, आमची सर्वच जाणकार मंडळी. त्यामुळं एक पैशाचा कसा जनतेसाठी हिताचा होईल त्या दृष्टिकोनावर बघत असतो. ही 2-3 बैठकीमध्ये ह्यो पेपर उचल, तो पेपर उचल, मला सगळं समजतं, तुला सगळं समजतंय. जनता काही दूध खुली नाहीये, आम्ही पण जाणून आहोत. त्या अनुषंगाने पुढे येणाऱ्या काळामध्ये पनवेलचा कसा विकास होईल त्या प्रगतीकडे आम्ही वाटचाल आहे. क्रॉसफिट जिम आणि फिरते जे शौचालय आहे त्या बाबतीतला हा खटाटेप नेमका सत्ताधाऱ्यांनी का केला? जर याकडे पनवेल शहरामध्ये यापूर्वी जुने असे जे जिम्स आहेत आणि शौचालय आहेत त्याकडे मात्र दुर्लक्ष पण आहे, मग हा नवीन प्रस्ताव आणून खटाटेप नेमका का केला जातो असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. पहिली गोष्ट तर विरोधी पक्ष नेत्यांना क्रॉसफिट काय आहे आणि ओपन जिम काय त्यातला फरकच कळायला नाही. तुमचं ओपन जिम फुटपाथवर लागली जाते आणि क्रॉसफिट जी आहे ते आपल्या गार्डन मध्ये, त्याला मला असं वाटतंय 15x20, 20x25 जागा काहीतरी लागणार नाही, कारण मोठा तो क्रॉसफिट आहे. त्यामध्ये तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्ही माझ्या कलंबोली द्या, आम्ही लावून घेतले. त्यामध्ये लोक आपल्या आरोग्य, आजकाल शुगर पेशंट असतील, बरेचसे लोक सकाळी चालायला जातात, जॉगिंगला जातात आणि त्याचा खूप सारा उपयोग होतोय. त्यासाठी तो विषय आलेला आहे, त्याला आम्ही मान्यता दिली. आपल्याकडे आहे जिमचा का, आपले जिम कशासाठी तर आपल्याला ते त्यांनी करण्याला अकॅडमी आहे त्या ठिकाणी फुटपाथवरचे 2-3 फोटो आणले आणि दाखवले. ती क्रॉसफिट जिम आहे, ते काय फुटपाथवरती जिम नाही, ते क्रॉसफिट म्हणजे ज्या गार्डन्स आता आपण सुशोभीकरण केले त्या ठिकाणी आपले ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलं त्या ठिकाणी वॉकिंग जॉगिंगला जातात. त्या ठिकाणी आपण ते क्रॉसफिट जिम म्हणजे ती 12,92,000ची. आपण म्हाडामध्ये गेलो, आम्ही 2-3 ठिकाणी चौकशी केली. आम्ही चौकशी केल्याशिवाय कुठल्या गोष्टीला मान्यता देत नाही. आपण चौकशी केली का आपल्यापेक्षा 2 लाख, 3 लाख, 4 लाखांनी टेंडर जास्त आहेत. तुम्हाला माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो, तुमच्याकडे कॉपी पण देऊ शकतो. तरी पण आपण पालिकेचे 1 रुपया टॅक्स पेअरवाल्यांचे पैसे फुकट न जाता आपल्या जनतेच्या कामासाठी लागले पाहिजे. ते क्रॉसफिट जिम एवढी चांगले, तुम्ही पत्रकार बंधू भगिनींनो चला बघा माझ्या कलममध्ये, म्हणजे लोक त्याचा उपभोग घेतात. त्या अनुषंगाने आपण त्याला एक मंजुरी दिलेली आहे. बाकी दुसरा आपण 5 ते हे लावले डॉक्टरांसाठी, आपले 29 गावं आपल्यात समाविष्ट आहे. आपण काय हॉस्पिटल लगेच बांधत नाही, तर 5 कंटेनर त्या ठिकाणी घेतो, त्याची किंमत 21 लाख रुपये. तरी त्यात भ्रष्टाचार झाला. अरे कुठल्या पद्धतीने भ्रष्टाचार? पहिला आतमध्ये घुसा बघा, नंतर त्याचं काय ते तुम्ही खरोखर आहे का बघा. तोंडात येईल ते बघ करायचा. स्वयंघोषित आपण कायदेपंडित स्वतःला समजता, त्याला काहीतरी तारतम्य पाहिजे.
त्या ठिकाणी MBBS डॉक्टर बसणार. का आपले लेबर बसासाठी ती घेत नाही आपण. त्या ठिकाणी केबिन असणार आहे, 2-3 केबिन, मेडिकल त्या ठिकाणी असणार आहे, नर्स बसणार आहेत, येणाऱ्या पेशंटची त्या ठिकाणी चेकअप होणार आहे. त्या अनुषंगाने आतमध्ये काय काय ते बघा ना, त्याच्यानंतर तुम्ही बघ करा. आम्ही बोलत नाही, बोलू नका, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तुम्ही विरोधी पक्ष नेतात, विरोधातच बोलणार म्हणून लोकांनी तुम्हाला विरोधात ठेवलंय. सत्तेत आम्हाला काय बसवलंय? त्यासाठी बसवलं ना. तर ह्या त्यांच्या 4-5 गोष्टी होत्या. नाही, इतपत आम्ही तसे नाही आहोत. आमच्यामध्ये अनेक प्रकारचे सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत, वेल क्वालिफाईड आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर पण आहेत. त्याच्यामुळे सगळे आम्ही जाणतो. त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना उगाचच वाचवण्यासंदर्भात किंवा काहीतरी आम्हाला काही कळत नाही असा प्रकार नाही. जिथे अधिकारी चुकत असतील तर त्यांना वठणीवर आणण्याचं काम देखील आम्ही करतो आणि करणार आहोत. तुम्ही महासभा बघत असाल आणि त्याच्यामुळे आम्ही सांगितलं पहिल्याच महासभेमध्ये की माननीय आयुक्त साहेबांचं आम्ही अभिनंदन केलं. त्यांना व्यक्तिगत पुरस्कार मिळाला गव्हर्नरचा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री साहेब यांच्या शुभ हस्ते. तरी देखील त्यांचा भर महासभेमध्ये आम्ही सत्कार केला आणि त्याच वेळेला सांगितलं की 4-5 अधिकारी आम्हाला समजून म्हणजे कळतायत, साधारणतः जाणवतंय की यांच्या कामामध्ये कामचुकारपणा आहे. त्याच्यामुळे आम्ही पहिल्याच सभेमध्ये सभागृह नेता या नात्याने सांगितलं की 4-5 अधिकारी आमच्या रडारवर आहेत आणि ते जे कामचुकारपणा करतात ते पाठीशी त्यांना घालणार नाही. यांचं जसं आहे माननीय विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचं की एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध पत्र लिहायचं, माहिती द्यायची, त्यांनी माहिती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर दिली नाही तर ते अधिकारी चुकीचे आणि मग त्यांची बदली व्हावी, त्यांना टार्गेट करण्याचं काम जाणीवपूर्वक ते म्हणून आपल्या अरविंद म्हात्रे करत आहेत. चुकीच्या कामासाठी आमचं त्यांना बिलकुल समर्थन नाही आणि याच्या पुढेही नसणार. चांगलं जर असेल तर त्यांना निश्चितपणाने समर्थन देऊ. आपल्याला एक या संदर्भातलं एक उदाहरण सांगतो. या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने एका बाजूला झोपडपट्टीमध्ये जाऊन सांगतात की आम्ही झोपडपट्टी बांधवांच्या पाठीशी आहोत आणि ज्या वेळेला मुद्दा खरोखर त्यांच्या हिताचा येतो त्यावेळेला विरोध करतात. ही दुपट्टीपणाची भूमिका आपण आताच्या महासभेमध्ये आपण पाहिली. कुष्ठरुग्ण आहेत. कुष्ठरुग्ण लोकांना समाजाने एका भीतीमुळे त्यांना बाजूला ठेवलेलं आहे, गैरसमजुतीमुळे. अशा लोकांना काम नाही मिळत. त्यांच्या हाताची बोटं कट झालेली आहेत, म्हणजे त्यांना जे काय म्हणतो ते पायाची बोटं म्हणजे कमी झालेली आहे, सडलेली, जे आपण शब्द काय जे वापरू ते त्या आजारपणामुळे. आता त्यांचे आजार बरे झालेले, त्यांना कामं नाही करतायत कुठल्याही पद्धतीतली. आणि त्यांना जर महानगरपालिका एक माणुसकीचा नाता समजून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून त्यांना जर मोफत घरं देत असतील तर यांना का वाईट वाटलं पाहिजे? या बाजूला सांगणार नाही द्यायचं. महासभेमध्ये तुम्ही ऐकलं. त्याच्यानंतर 9 घरं डिमार्केशन झालेल्या त्या जागेमध्ये आहेत, त्यांना जोपर्यंत उठवत नाही तोपर्यंत तिथं इमारत बांधू शकत नाही. मग त्यांचंही सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून फुकट घरं नाही, बांधकाम खर्चाला अधीन राहून त्यांनी ते खर्च द्यायचंय. त्यांनी राहून त्यांना 9 घरांना आम्ही तिथे घरं देतो हा ठराव आणला तर त्यांना पण विरोध दर्शवण्याचं काम या लोकांनी केलं. आपण महासभेमध्ये पाहिलं असेल. आणि म्हणून एका ठिकाणी झोपडपट्टीमध्ये जाऊन सांगायचं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि जिथे त्यांना न्याय द्यायचा आहे त्यावेळेला मात्र त्यांच्या विरोधात उभं राहायचंय. ही दुपट्टीपणाची भूमिका आपण पाहिलेली आहे. अशाच पद्धतीतली त्यांची दुपट्टीपणाची भूमिका अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तसंच राहतंय. जायचं आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि मागच्या बाजूला उंगली करायची, अशा पद्धतीतलं काम फक्त ही लोक विरोधी पक्षांची बसलेली आहेत ती करतायत. आणि जनतेच्या पनवेलमधील जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी विश्वास ठेवून या उमेदवारांना थम्पिंग मेजॉरिटीनं या ठिकाणी अधिकार प्राप्त केलेला आहे आणि याच कारणामुळे त्यांना अल्पमतात त्या ठिकाणी बसावं लागतं. 5 जणांची, 4 जणांची आणि 13 जणांची असं त्यांचा 18 जणांचा विरोधी पक्षनेते आहे. 5 जणांचा गट वेगळा आहे आणि 13 जणांचा गट हा वेगळा आहे.